वर्णमाला नवीन जे आर आला, पहिला जे आर तर माहिती तुम्हाला सगळ्याला. नवीन जे आर बघा, नवीन जे आर आत्ता मागच्या वर्षात आलाय 10 नोव्हेंबर 2022. या निर्णयाने मात्र वर्णमाला 100% बावन झाली. पहिल्या निर्णयानुसार वर्णमालाचा गोंधळ होता 48-50-52, 48-50-52. मागच्या वेळेस आलेला प्रश्न रद्द झाला होता 48-52 वरून. आलं लक्षात? आता लक्षात ठेवा, वर्णांची संख्या फिक्स झालेली आहे 52. एक महान व्यक्ती आहे, मला सकाळ प्रश्न केला त्यांनी, सर मला वर्णमाला पूर्ण पाठवा. म्हणलं तू कोर्स घेतला का? तुम्हाला घेतलाय. म्हणलं मग मी जे सांगितलंय ते डोक्यात ठेवणार नाही, पण तरी पण सांगा ना वर्ण किती. म्हणलं कान पडा आणि तू जातो म्हणजे मी व्याकरण तिथं शिकवतो, म्हणजे गेला म्हणून शिकवतो का? 52 सांगितलं, 52 डोक्यात ठेवा ना. नाही सर पण माझ्या पुस्तकात ते 48च होते, 50च होते. ही जुने पाने पुस्तकं वाचू नका, अपडेट वस्तू लक्षात ठेवायचं. आताचा ताजा जी आर आहे, समजतंय? स्वर किती झाले? स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन 2 आणि टोटल झाली. हा चला आता स्वर कडून सुरुवात. अ आ इ ई उ ऊ रू हे लक्षात ठेवणं आहे. ए आणि आईच्या मध्ये कोण आला? या. ओ आणि औच्या मध्ये कोण आला? अ. अनुस्वार आणि विसर्गाला काय म्हणतात? व्यंजन किती आहेत? सुरुवात, शेवट. आता हे लिहायला किती वेळ गेला असता मला? समजतंय? कचड तप लक्षात कसं ठेवायचं? क चा गट, च चा गट, ट चा गट, त चा गट, प चा गट आहे ना. नंतर यरलव, श शस आणि हळ. इथपर्यंत जे आहे, इथपर्यंत हे कोण येतं? स्पर्श. हे जे आहेत ते अर्धस्वर. हे कोण येतं? उष्मे. हा कोण आहे? आणि हे कोण आहे? स्वतंत्र. बरोबर आहे. विशेष संयुक्त व्यंजन किती? क्ष आणि नेक्स्ट. क्ष आणि ज्ञ हे काय नाहीत? मूलध्वनी नाहीत बाळा. नव्हते अजून पण लक्षात ठेवा. मूलध्वनीत का ते नाही, कारण त्याच्यात आणखी ध्वनी आहेत म्हणून ते मूलध्वनी होती का? नाही. त्यांचा वर्णमालेत समावेश केला जातो का? केला जातो. आणि मग 52 कसे झाले? अजून नाहीच करता का? हो 52 कसे झाले? घेतलं ना त्याला. हा पुढे पहा. क्ष आणि ज्ञ यांना आलं का हे? सबनीस बाबा. क्ष आणि ज्ञ यांना मराठीत कुणी आणलं? सबनीस यांनी. कोणते सबनीस येते? कधी म्हणतील म पा सबनीस, कधी म्हणतील फक्त श्री सबनीस, कधी म्हणतील फक्त सबनीस. पर्याय क्षेत्र पर्याय काय त्याच्यावर डिपेंड आहे. पुढे आहे आदत्त स्वर. नवीन कोणते स्वर आलेत मराठीत? या आणि अ. बघा आदत्त म्हणजे स्वीकारलेले. आदत्त म्हणजे काय? स्वीकारलेले. आदत्त हा शब्द संस्कृत शब्द आहे, त्यालाच इंग्रजी स्वर म्हणायचं, त्यालाच नवे स्वर म्हणायचं. किती ते? 2. आदत्त स्वर म्हणजे कसे? स्वीकारलेले. कोणत्या भाषेतून आले? इंग्रजीतून. 6/11/2009 चा जो जी आर आलता ना पहिला, त्याचनुसार त्याला वर्णमाला समाविष्ट केलं. पण आताचा जो 22चा जी आर आला त्याच्यामध्ये ते कायम ठेवलेले आहेत. पुढे कुणी आणलं यांना मराठीत? लक्षात ठेवा. क्ष आणि ज्ञ यांनी आणले सबनीसनी, आणि मंगरुळकरने आले या आणि अ. लक्षात ठेवा. पुढे वर्णमालेबद्दल महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. या आणि वा कुठून आले रे? बरं ट ट ट हे खूप महत्वाचं आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही. हे द्रविडी भाषेतून मराठीत स्वीकारलेले आहेत. द्रविडीतून फक्त ळ नाही आला, द्रविडीतून ट चा पूर्ण गट आला. नीट पाहून घ्या. ट ट ट न ल आणि ळ. कोणते वर्ण फक्त संस्कृत मध्ये वापरतात किंवा संस्कृत किंवा तत्सम शब्दात जे आपण घेतले त्याच्यातून? कोणते? रू, लू, वाङ्मयातला न आणि चंचलचा. बरं हेच वर्ण मराठीतून निघून जायच्या मार्गावर आहेत. म्हणजे का? यांचा वापर मराठीत हळूहळू काय झालाय? कमी झालाय. त्यानंतर हे लक्षात ठेवा, 3 अनुनासिक येतात. वाङ्मयातलं चंचलचं, बाणाचं, कृप्तीतला लू आणि ळ हे वर्ण शब्दारंभी. शब्दारंभी म्हणजे सुरुवातीला येत नाही. पुढे ळ हा वर्ण कुठून आलाय? मराठीत आला, पण हा वर्ण संस्कृत भाषेत नाही. लक्षात ठेवा. ळ मराठीत आलाय पण संस्कृत मध्ये नाही गेला. संस्कृत मध्ये अजून सुद्धा व्यंजनाची संख्या 34 नाही, किती आहे? 33. म्हणजे वर्णमालेमध्ये संस्कृतच्या एक वर्ण नाही. कोणता? ळ नाही आहे. मग आता इथे एक थोडा नवीन बदल झाला 22च्या जी आर नुसार. बघा श हा देठयुक्त लिहावा. म्हणजे श आता असा लिहायचं सांगितलंय. श असा लिहावा, देठयुक्त लिहावा. लक्षात येतं? वर लिहून दाखवतो. श हा देठयुक्त लिहावा, वरती देठ दाखवायचा. आणि दुसरा कोण आहे? ल. ल आपली अशी स्टाईल मारू नका म्हणले ते म्हणले ल पाकळीयुक्त लिहावा. म्हणजे ल असा पाकळीयुक्त लिहायचा. ऐसा नाही निकणे का? ऐसा. लक्षात आलंय का? कैसा. कळतंय? मी पहिल्यापासून सांगत होतो पण काही ना विश्वासच बसत नव्हता. जी आर पुरावा आहे आता. समजतंय? ओके नेक्स्ट. हा दादा थोडं झूम करतो. ये है हमारी वर्णमाला. दिसतंय? ओके. वर्णाचं वर्गीकरण. स्वर किती होते? त्याच्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आता पोरांना असा प्रश्न पडलाय, सर वर्णाचे प्रकार 4 झाले, स्वराचे किती सांगायचे? 3 का 4?
तर लक्षात ठेवा 3 प्रकार मुख्य प्रकार आहेत. जर 3 मुख्य प्रकार जर विचारलं किती 3 आणि 4 पर्याय असला तो 100% ऑब्जेक्शन मध्ये येणार आहे. कारण एका पुस्तकात 4 एका पुस्तकात 3 असं वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळं दिलेलं आहे. म्हणून स्वरांचे प्रकार मुख्य 3च आहेत, पण चौथा सुद्धा मानू शकता. कोणता? आदत्त. स्वरांचे प्रकार किती असं जर आलं 3 आणि 4 पर्याय आलं तर 4 उत्तर येऊ शकते, 3 पण उत्तर येऊ शकते. तो प्रश्न ऑब्जेक्शन मध्ये येणार. कळतं मी काय सांगतोय? पण आतापर्यंत स्वरांचे किती प्रकार मुख्य 3च. मग अशा पद्धतीने चौथाही प्रकार मानलाय पण वर्णमालेमध्ये हा चौथा प्रकार घ्या असं म्हणलेलं नाही, हे लक्षात ठेवा. मग याला रस्व दीर्घ मध्ये पण नाही टाकलं. रस्व किती येतं? 5. कोण येतं? अ इ उ रू लू. दीर्घ किती? आ इ उ किती? 3. संयुक्त किती? ए आई ओ औ किती? 4. या आणि ओ हे आदत्त स्वर आहे. इंग्रजी स्वर याला असं सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता याला? इंग्रजी स्वर. नाव दुसरं पण देऊ शकतात ते. कळतंय? चौथा प्रकार. पुढे व्यंजन स्वरादी किती येतं? 2. अम आणि आहा. अनुस्वर आणि विसर्गाला काय म्हणतात? स्वरादी. स्वर येतो आधी म्हणून त्याचं नाव काय? हा. परवर्ण. परवर्ण म्हणजेच काय? स्वरांत किंवा हल. हे नाव लक्षात ठेवा. याला संवृत्त सुद्धा म्हणू शकतात. काय म्हणू शकतात? पा. स्वराला काय म्हणू शकतात? विवृत्त किंवा त्यालाच म्हणू शकतात अच. ओके. आता व्यंजन किती आहेत? 34 आहे. पहिला प्रकार, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. लक्षात ठेवा. व्यंजनाचे प्रकार विचारल्यास प्रश्न काय? बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे, अजून सुद्धा कळा ना. काही काही तर महान लोक आहेत बालिका आश्रमला, कुठून आलेत काय माहिती, काही किती व्यंजनाचे प्रकार कुठं काही सांगाव का? 5 प्रकार. किती लक्षात ठेवायचे? 5. मग व्यंजनाचे प्रकार 5 लक्षात ठेवा. एक जणांनी स्वराचे प्रकार 2 सांगितलेत, परत 3 सांगतो. सांगताना मी कसं सांगतो? सजात येवी जाती 1 प्रकार, ह्रस्व दीर्घ 3 1 प्रकार. ही कुठली पद्धत आहे? अरे अर्ध डोक्यात चालवतं का काय? माहिती नसेल तर शिकू नका ना. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचं ज्ञान नाही तोपर्यंत अक्कल हाकू नका. पैसे कमवण्यासाठी बाजार मांडला झाला. समजतं मी काय सांगतोय? आणि आपले टाळके खराब झालेले तर अजून कळा ना आपल्याला काय करायचे. सांगून थकलो तरी तेच पोरं परत मला प्रश्न विचारतोय, किती स्वर घेऊ आता, किती प्रकार घेऊ? आपण सांगितलं ना तुला एकदा. समजतंय? स्वरांचे मुख्य प्रकार 3 पण मानायचे किती आता? 4. लक्षात ठेवा. स्वरादी अम आणि आहा. व्यंजनचे प्रकार विचारल्यास 5. स्पर्श. कारण याचा उच्चार करताना कोणाचा स्पर्श होतो सांगा? जिभेचा नाही येणं नो. व्याख्या चुकती. हवेचा मुखातल्या वेगवेगळ्या भागाला काय होतो? स्पर्श. जिभेचा नाही म्हणायचं. लक्षात आलंय? मग याचे परत किती प्रकार? हे किती रे? 25. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक व्यंजन असे किती प्रकार आहेत? 3. जर गट विचारले 5, वर्ग विचारले तरी कोणते गट आणि कोणते वर्ग आहेत? 5. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग. कचाट्यात पाय असं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कठोर व्यंजन क ख, च छ, ट ठ, त थ, प फ. मृदू व्यंजन ग घ, ज झ, ड ढ, ध ध, ब भ. अनुनासिक वाङ्मयातलं न, चंचलचं न. हे त्र नाही, याला त्र म्हणायचं नाही. हा चंचलचा न आहे. लक्षात ठेवा. हा बाणाचा, हा नळाचा, हा मगरीचा. लक्षात आलंय? 10 कठोर मध्ये निघतात, 10 मृदूंमध्ये निघतात आणि 5 अनुनासिक निघतात. यालाच आणखी नावं आहेत. बरोबर आहे? याला अजून काय नाव आहे? पंचम वर्ण. काय नाव आहे? आणि याला काय म्हणतात? परसवर्ण. काय नाव याला? परसवर्ण. ओके ना? बरं. कठोर व्यंजनला तीव्र व्यंजन लक्षात ठेवा. ज्याचा उच्चार करायला तीव्रता असते, तीव्र उच्चार म्हणजेच कठोर व्यंजन. मऊ मऊ उच्चार, तीव्रता कमी. बघा असा प्रश्न आलाय. ज्याचा उच्चार करायला तीव्रता कमी असते किंवा कमी उच्चार असतो किंवा तीव्रता कमी असते तो कोण असतो? मृदू असतो. त्याला कोमल व्यंजन सुद्धा म्हणू शकतात. ओके. आता या ठिकाणी बघा, रस्व म्हणजे कमी वेळ लागतो, दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो, संयुक्त म्हणजे दोघं मिळून असतं. हा. संयुक्त कसे तयार होतात सांगा पाठापाठा. ए कसा तयार होतो? अ अधिक ई. आता अ अधिक ई म्हणजे कोणता ई? अ अधिक ई रस्व पण चालतो किंवा ऐ कसा चालतो? आ अधिक ई रस्व किंवा दीर्घ. बरोबर आहे? ओ कसा चालतो? अ अधिक उ किंवा दीर्घ उ. औ कसा चालतो? आ अधिक उ रस्व किंवा उ दीर्घ. ओके ना? हे संयुक्त स्वर असे तयार होतात. 2 स्वर मिळून म्हणून त्यांचं नाव आहे संयुक्त स्वर. ओके ना? काही अडचण? हा. सगळ्यात महत्वाचं, संयुक्त स्वर सुद्धा लांबट उच्चारले जातात म्हणून त्यांचा समावेश दीर्घ स्वरात करता येतो. ओके. पुढे वर्णाचं वर्गीकरण. हे खूप महत्वाचा विषय आहे, जरा नीट पाहून घ्या. दिसतंय सगळ्यांना? ओके. आता वर्णाचं उच्चारानुसार प्रकार, वर्ण व्यंजनाचे उच्चारानुसार प्रकार. मला सांगा, वर्ण आपण 52 घेतलेत, यातले मी फक्त किती घेतले? 50 प्लस 2 मी लिहितो बाजूला. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी कठोर वर्ण आणि मृदू वर्ण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचा उपयोग संधीमध्ये होतो तुम्हाला. कठोर वर्ण किती आहेत टोटल? 13. याला श्वास वर्ण, आघोष वर्ण म्हणायचं. मृदू वर्ण किती आहेत? नाद वर्ण, घोष वर्ण म्हणजे किती ते? 37. बघा, हे वर्गवारी कशी करायची? 50 पैकी करायची बरं का. हे जे प्लस 2 आहेत त्याच्याबद्दल मी पुढे सांगतोय, खाली लिहिलंय मी ते. पहा, स्पर्श कठोर किती आहेत मग? 10. आणि उष्म किती आहेत? 3. जर कठोर वर्ण प्रश्न आला
कठोर व्यंजन जरी आला बघा, कठोर वर्ण 13 आहेत आणि कठोर व्यंजन सुद्धा किती आहेत? मग व्यंजन 34 आहेत, त्यापैकी कठोर व्यंजन किती आहेत? 13. आणि मृदू व्यंजन किती आहेत? हा फरक लक्षात ठेवा. मृदू व्यंजन, मृदू वर्ण 37 आणि मृदू व्यंजन म्हणल्यावर 21. पण जर ऑप्शन मध्ये मृदू वर्ण प्रश्न विचारला, मृदू वर्ण, आणि ऑप्शन मध्ये 37 नसलं तर 21 द्यायचं उत्तर. 37 पर्याय नसला तर मृदू वर्ण विचारल्यावर वर्ण म्हणतो मी, मृदू वर्ण विचारल्यावर 37 पर्याय नसेल तरच 21 घ्यायचंय. पहा, कठोर व्यंजन मध्ये स्पर्श मधले 10 आणि उष्मे सुद्धा कोण असतात? कठोर असतात. इथं पण पहा, कठोर स्पर्श मधले 10 आणि उष्मे श श स हे सुद्धा काय आहेत? कठोर. त्यानंतर बघा, हे बाकीचे स्वर मृदू असतात, स्वरादी मृदू असतात, स्पर्श मृदू 10, अनुनासिक, अर्धस्वर, महाप्राण, स्वतंत्र हे सगळे कोण येतं? मृदू आहेत. तेच इकडे आपण केलं, व्यंजनामध्ये डिवायडेशन, इकडे वर्णामध्ये डिवायडेशन. समजतं मी काय सांगतोय? ओके. हा सगळ्यात महत्वाचं, क्षमध्ये कोण कोण येतं? क आणि श. म्हणजे दोन्ही पण कठोर आहेत ना, क सुद्धा कठोर आहे, श पण कठोर आहे. म्हणून क्ष काय मानू शकता? हा, श कठोर मानू शकता, पण तो मोजायचा नाही. आणि त्यानंतर ज्ञेच्या बाबतीत बघा, द आहे, न आहे आणि य आहे, हे तिन्ही पण कसे येतं? मृदू. म्हणून याला तुम्ही मृदू मानू शकता. कोणाला? नेला मृदू मानू शकता आणि क्षला कठोर मानू शकता, पण त्यांचं वर्गवारी दिलेली नाही. डन. ओके. नेक्स्ट, 14 खडी 12 खडी येत असेल तुम्हाला, आता झाली 16 खडी. काय झाली? खडी खडी देखो जरा आता. क का की की कु कु के काही को के क्या कै झाला बघा, हे नवीन आला. को क्वा कौ आणि कम का. आता इथं तुम्ही ख मध्ये अ टाकला तर ख, बरोबर आहे. ख खा की की खोको, ग ग गी गी गुगू, डड्डा डिडी डुडू, असं होईल की नाही? मग याच्यामध्ये लक्षात ठेवा किती प्रकारचे अक्षर बनले? ही 14. मग लक्षात ठेवा व्याख्या काय सांगितली? अ आ इ ई उ उ ए या ऐ ओ औ औ. आणि हे किती स्वर येतात? 12 स्वर. आणि अमाहा हे 2 स्वरादी. एखाद्या व्यंजनात टाकले तर काय अक्षर बनतात? 14 अक्षर. किती अक्षर मोजून पाहिजे? 14 अक्षर. याच्यात अजून 2 अक्षर वाढ आहेत पोरांनो बघा. उ उ झालं का? त्याच्यानंतर कोण येतं? रू येतं ना, आणि अजून कोण येतं? लू. मग रूचं अक्षर होतं क्रू आणि क्लूचं अक्षर होतं क्लू. तर हे सुद्धा अक्षरच आहे बरोबर, थोडं अक्षर म्हणायचं नाही. त्यानंतर आता बघा, क्लू आणि लू असे 2 अक्षर वाढतील ना परत, म्हणजे रू आणि लूचे 2 अक्षर वाढले, हे 14 होते, अजून 2 वाढले, किती झाले मग अक्षर? 16. म्हणून त्याला 16 खडी म्हणतात. आता शाळेमध्ये 12 खडी आपण शिकलो, आता सध्या शिकवली जाते 14 खडी आणि भविष्यात शिकवली जाणार आहे 16 खडी. लक्षात आले? 16 प्रकारचे अक्षर म्हणून 16 खडी. नेक्स्ट, आता इथं स्वरांचं वर्गीकरण केलेलं आहे, महत्वाचं लक्षात ठेवा. स्वरांचं वर्गीकरण कालावधीनुसार प्रकार किती आहेत? 3. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. कमी वेळ लागतो ऱ्हस्व, जास्त वेळ लागतो दीर्घ. संयुक्त म्हणजे काय? दोघांचा मिळून असतो. उच्चार स्थानानुसार सारखा उच्चार असला तर सजातीय, त्यालाच दुसरं नाव आहे बघा, सवर्ण. विजाती म्हणजे वेगळा उच्चार, उच्चार स्थान भिन्न भिन्न. जसं अ आ इ ई उच्चार कसे आहेत? समान. अ इ उ ए उ रू ई रू हे उच्चार कसे होतील? भिन्न भिन्न. उत्पत्तीनुसार म्हणजे निर्मिती कशी झाली? सिद्ध म्हणजे कसे स्वर? साधित म्हणजे काय? तदुत्पन्न स्वर. बघा, सिद्ध स्वर म्हणजे कोणते स्वर? सरळ सरळ लक्षात ठेवा, ह्रस्व स्वर. सगळे ह्रस्व स्वर हे मूळ स्वर असतात. मूळ स्वर म्हणजे कसे असते? ते सिद्ध. आणि तदुत्पन्न म्हणजे साधित, दुसऱ्यापासून बनलेले. म्हणजे दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. कोणते कोणते? दीर्घ प्लस संयुक्त हे कोणते स्वर आहेत? साधित आहेत. साधित म्हणजे तयार झालेले आणि सिद्ध म्हणजे मूळ स्वर. त्यानंतर जिभेच्या उपयोगानुसार शक्यतो विचारणार नाहीत, पण माहिती असावं, आपली जी जीभ आहे लय खवटी आहे का नाही? हा, जिभेला पुढे एक टोक असतंय, मागे एक बुड असतंय, मध्ये एक भाग असतंय. याला म्हणायचं मध्य, याला म्हणायचं अग्र, अग्र म्हणजे पुढचा, आणि याला म्हणायचं पश्च, पश्च म्हणजे मागचं. जिभेचा पुढचा भाग वापरून ज्याचा उच्चार होतो ते आहेत ई ई ए, बरोबर आहे? हे अग्रस्वर. मध्य स्वरामध्ये फक्त कोण आहे? अ. पश्च स्वरामध्ये आ उ उ ओ औ. लक्षात आलं? याच्यावर प्रश्न पडण्याची गॅरंटी नाही, पण एक्स्ट्रा माहिती सांगितली. समजतंय? ओके. इथे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, मात्रा. काय विचारलं जातं? हा, लक्षात ठेवा, जर वेळ भेटला तर आपण वृत्तामध्ये जाणारच आहे. मात्रा. मात्रा म्हणजे काय? अक्षर उच्चारास. लक्षात ठेवा, एखादे अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? मात्रा किती येतात? लघुमात्रा आणि लघुमात्रा किती महत्वाची? गुरुमात्रा. लघुमात्रा कोणाकोणाची असती? जेवढे ऱ्हस्व स्वर आहेत त्यांची मात्रा म्हणजे किती मात्रा? 1 मात्रा, बरोबर नाही? आणि दीर्घ आणि संयुक्त स्वरांची मात्रा गुरुमात्रा म्हणजे किती? 2 मात्रा. ओके. आणि जर अनुस्वार आला तर एखाद्या अनुस्वार असल्यावर 2च घ्यायचं. विसर्ग असला तरी बघा, एखाद्या अक्षर अनुस्वार असला 2 मात्रा, विसर्ग असला 2 मात्रा, जोडाक्षराचा मागच्या ताण पडला 2 मात्रा, जोडाक्षराच्या मागच्या ताण नाही पडला 1 मात्रा. हे असं आहे. समजते? पुढे चला. आता कंपित वर्ण.
कंपित वर्ण कोण आहे? र. याचा उच्चार करताना जिभेचं कंपन होतं म्हणून त्याला नाव काय आहे? कंपित वर्ण. द्रव व्यंजन किती आहेत? 3. हे लक्षात ठेवा, या गोष्टी माहिती नाही तुम्हाला. द्रव व्यंजन 3 आहेत, र, ळ, ल. त्यानंतर पार्श्विक व्यंजन विचारलं किती? 2. ळ, ल. यांचा उच्चार करताना जिभेच्या पार्श्व भागाला, मागच्या भागाला काय होतो? हवेचा स्पर्श होतो म्हणून त्याला स्पार्शिक म्हणलंय. आणि अर्ध अनुनासिक विचारू शकतात. अनुनासिक किती? तर 5. पण अर्ध अनुनासिक विचारले तर किती? 3. य व ल. अर्ध स्वरामध्ये फक्त र काढून टाका. अर्ध स्वरामधला कोण काढून टाका? बघा, त्याचंही नाव अर्ध स्वर आहे, याचं नाव अर्ध अनुनासिक आहे. फक्त यातला कोण गायब झालाय? र. लक्षात ठेवा, अर्ध अनुनासिक. त्यानंतर वर्णांची उच्चार स्थाने. हे आहे माणसाचा थोबडा. ठीक आहे ना. आता इथं लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला माहिती, हे जे बाहेरचा कार्यक्रम आहे, हा आहे ओठ, हे आहे नाक. ओके ना. हा जो भाग आहे इकडं, हा जो भाग आहे कंठ. काय नाव याला? यालाच म्हणायचं कोमल तालू. काय म्हणायचं याला? हा, कोमल म्हणजे कोमल नाही. ओके. हा, इथला जो भाग आहे वरचा, हा आहे मुर्दा. कोणता आहे? हा, पुढचा जो भाग आहे इकडं, तो आहे तालू. काय आहे तो? तालूलाच म्हणायचं कठोर तालू. कोणती तालू? मग परीक्षेत प्रश्न काय आला माहिती तुम्हाला? कठोर तालूच्या कोमल तालूच्या मध्ये कोण येतं? हा, कठोरच्या आणि कोमलच्या मध्ये येतो मुर्दा. मुर्दा म्हणजे जिथं ळचा उच्चार करताना, लचा उच्चार करताना जीभ धडकती वर, तो. त्यानंतर बघा, हे जे आतमध्ये आहेत ते आहेत दात. कोण आहे ते? दात. आणि ही जी आहे ती आहे जीभ. बरोबर आहे. काय होतं की ज्यावेळेस आपण एखादा वर्ण उच्चारतो त्यावेळेस हवा बाहेर निघताना वेगवेगळ्या भागाला काय करत असते? स्पर्श करत असते. त्यावेळेस जिभेचा पण मुखातल्या वेगवेगळ्या भागाला स्पर्श होतो. जर समजा कंठाला हवा स्पर्श करून बाहेर निघाली ते झाले कंठे. मुर्दाला धडकली मूर्धन्य. पुढे तालूला धडकली तालवे. दात आणि तालूला धडकली तर दंत तालवे. फक्त नाकातून निघाला तर नासिक. हा, ओठाचा उपयोग झाला ओष्ठी. आलं लक्षात? असं लक्षात ठेवा. आता हा चार्ट आहे, नीट पाहून घ्या. किती आहेत प्रकार? लक्ष सगळ्यांचं. किती प्रकार? वर्णाचे उच्चार स्थानानुसार 9 प्रकार आहेत. कंठ्य, तालवे, मूर्धन्य, दंते, ओष्ठे, कंठ्य. कंठ्य तालवे बरं काय, इथं ऑब्लिकचं चिन्ह आलंय. कंठोष्ठे, दंतोष्ठे आणि दंत तालवे. पाहता, कंठ्य कोणता भाग असतो? कंठ. क चा पूर्ण गट कंठ्य आहे. त्यानंतर ह कंठ्य आहे आणि आ स्वर सुद्धा कंठ्य आहे. आणि स्वरादी विचारतात बरं का. विसर्गाचं उच्चार स्थान हे IMP आहे. विसर्गाचं उच्चार स्थान काय सांगायचं? कंठ सांगायचं. कंठ्य. लक्षात आलंय? हे याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. पुढे आहे तालवे. तालवेमध्येच कोण? तालू, कठोर तालू. च चा पूर्ण गट तालवे आहे. इ आणि श तालवे आहे. ई तालवे आहे. स्वर येत नाही याच्यात. मूर्धन्यमध्ये मूर्धाचा भाग हा खूप महत्वाचा आहे. याच्यावर प्रश्न येणार. मूर्धन्य स्वर कोणते? ट चा गट लक्षात ठेवायचा. ट ड ड न आणि र श ळ आणि रू हे आहेत मूर्धन्य. त्यानंतर दाताला स्पर्श कळून येते त चा गट. ओठांचा उपयोग लगेच कळून येते. समजतंय? दंतेमध्ये ल स आणि लू स्वर येतात आणि गोष्टीमध्ये उ स्वर येतात. कंठ तालव्य. कंठ तालव्य लक्षात ठेवा. कंठ तालव्यामध्ये 2 भाग आहेत, कंठ आणि तालू. हे खालीवर झालं, लक्षात ठेवा. ओके, चला. आता या ठिकाणी कंठ तालव्य कोण आहे? ए ऐ या आणि ओ औ ओ कोण आहे? मग कंठोष्ठे. लक्षात ठेवा. ए मध्ये कोण आहे? सांगा पटकन. अ अधिक ई आहे ना. अ कोण झाला? कंठ्य आणि ई कोण झाला? तालव्य. मग एक कंठ आणि एक तालव्य आला ना त्याच्यात, म्हणून त्याचं नाव काय पडलंय? आलं का लक्षात? नाव कसं तयार झालंय? म्हणजे पाठ करायची गरज नाही. तुम्ही जर फोड करत शिकलेला असताल तर तुम्हाला त्याच्यानुसार प्रकार काढता येतो. पुढे आहे कोण? आता याच्याबद्दल एक लक्षात ठेवायचं. च छ ज दंत तालव्य सुद्धा आहे आणि च छ ज कुठे गेलं ते? हा, तालव्य सुद्धा आहे. समजतंय? दंतोष्ठीवर एक प्रश्न पडू शकतो. IMP आहे दंतोष्ठी. हा कोण आहे? दंत ओष्ठे. तर दंत ओष्ठे का म्हणलंय? कारण याच्यात ओठ आणि दाताचा उपयोग होतो. समजतंय? आणि हा एकमेव आहे, एकटा. आता हे शॉर्टकट सांगितलं होतं तुम्हाला मी, शिकवताना पण शिकवलं होतं. पहा आता हे लक्षात कसं ठेवायचं. का म्हणजे कोण? कंठ्य. त म्हणजे कोण? तालव्य. म म्हणजे कोण? मूर्धन्य. द म्हणजे कोण? ओठ म्हणजे कोण? ओष्ठ्य. ओके ना. हा, इथं लक्षात ठेवायचं. क चा गट, इथं च चा गट, इथं ट चा गट, इथं त चा गट, इथं प चा गट. हे जोड्या लावल्यासारखं लक्षात ठेवा. ओके ना. आणि इतर व्यंजन कसे लक्षात ठेवायचे? ही यशाची रसाळ लस. याच्यात काहीच येत नाही. बघा, कंठेमध्ये अ लगेच ओळखू येतं, ओष्ठेमध्ये उ लक्षात येतं. हे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं? बाकीचं अर्ध स्वराम लक्षात ठेवायचं. याचा उच्चार कोणासारखा? ही सारखा. रचा उच्चार कोणासारखा? रू सारखा. लचा उच्चार कोणासारखा? रू सारखा. बरोबर आहे? क्लिअर आहे का? ओके. हा, प्रश्न सगळ्यात महत्वाचा इथं पडतो. च छ ज यांचे उच्चार किती प्रकारे होतात? 2 प्रकारे होतात. बरोबर का नाही? बरं, तालव्य आणि तालव्यामध्ये कसा उच्चार होतो? कुणाचा?
आणि दंत तालव्यामध्ये कसा होतो अयुक्त होतो. पण टायमाला हे उलट होतं आपल्याकडून. पण एकच लक्षात ठेवा, तालवे डोक्यात ठेवा, तालवे कसा असतो युक्त, मग बाकी कसा असतो दंत तालव्य म्हणतात. इथं बघा जग, इथं उच्चार जग म्हणजे विश्व, जप म्हणजे देवाचं नाव, चाप म्हणजे धनुष्य, पण इथं जरा म्हणजे म्हातारपण. उच्चार कसे केलेत मी युक्त. इकडे जर याचा उच्चार जग केला तर जिवंत राहा, जप केला तर काळजी घे, चाप केला तर चिमटा, जरा केला तर थोडे, बाकीचे भरपूर सारे उदाहरणं आहेत. समजतंय? समजा याच्यामध्ये उच्चार करून पहा तुम्ही. जनता शब्द वाचा. जनता का जनता, ज्याच्यात जचा उच्चार युक्त तो इकडे गेला. जपान का जपान, छत्री का छत्री, कळलं का नाही? जंगल का जंगल, चंद्र, झेंडा, छंद, लक्षात आलं नाही? तर युक्त उच्चार. इथं बघा चमचा का चमचा, चमचा असतो. झरा, चारा, चाकर, झोप, झाड, जावई शब्द IMP, चांदोबा शब्द लक्षात आलाय. चौकट, झांगड कुत्ता, जहाज, जहाज का जहाज, ओके लक्षात आलंय. जनाबाई शब्द येतो, जनाबाई, लक्ष दे. जनाबाई पण कशात टाकायचं? दंत तालवे. याच्यावर हमखास एक तरी प्रश्न पडतोच आहे. समजतं मी काय सांगतोय? ओके. बर, आपण जे व्यंजनाचे प्रकार पाहिले होते त्यात थोडंसं लक्षात घ्या. मी थोडं कन्सेप्ट सांगायचं राहिलं. स्पर्शमध्ये तुम्हाला माहिती उच्चार करताना स्पर्श होतो हवेचा. दुसरा कोण होता? अर्धस्वर. अर्धस्वर काय म्हणतात? कारण त्याचा उच्चार कोणासारखा आहे? स्वरासारखा. एचा ई सारखा, रचा रू सारखा, लचा लू सारखा, वचा ऊ सारखा. त्याच्यानंतर उष्मे. उष्मे काय म्हणतात? कारण उच्चार करताना हवेचं काय होतं? कशाला? घर्षण. घर्षण म्हणून नाव घर्षक, आणि घर्षणामुळे उष्णता तयार होती म्हणून नाव उष्मे. बरोबर आहे? त्याला शीतकार असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण बघितलं कोणता? महाप्राण. महाप्राण कारण उच्चार करताना मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडती हचा उच्चार करताना, म्हणून त्याला म्हणलंय महाप्राण. एकूण महाप्राण किती? मुख्य महाप्राण 1, एकूण महाप्राण 14. एकूण महाप्राण किती? 14. लक्षात ठेवा, एकूण महाप्राण मध्ये स्पर्शमध्ये 10 येतं, आणि उष्मे सुद्धा महाप्राण असतात. उष्मे सुद्धा कोण असतात? महाप्राण. एवढं लक्षात ठेवायचं. जे वर्ण इंग्रजीत लिहिताना यच येतं, जे वर्ण इंग्रजीत लिहिताना काय येतं? यच येतं, ते महाप्राण असतं. पण त्याला अपवाद आहे च. च इंग्रजीत लिहिताना यच येतं पण ते महाप्राण नाही. आणि स इंग्रजीत लिहिताना यच येत नाही तरी सुद्धा ते कोण आहे? महाप्राण. कारण उष्मे सगळेच महाप्राण आहेत. ओके नाही? असे महाप्राण किती? एकूण 14. आणि ळ हा पण महाप्राण नाही. हा, तो कोण आहे? स्वतंत्र आहे. ळ हा स्वतंत्र आहे कारण वर्णमाले त्याला स्वतंत्र जागा आहे. संपला विषय. हे लक्षात ठेवा. थोडं सांगायचं राहिलं तुम्ही परत रिपीट घेत. पहा आता पुढे जोडाक्षर काय झालं आता? ओके. वर्णमालेत 3 प्रकरण कव्हर होतात. म्हणजे वर्णमाला मोठी आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. लक्षात घ्या. एकदा संधीच्या बाहेर गेलो ना आपण की आपला स्पीड वाढणार आहे. समजते? तोपर्यंत थोडासा, कारण वर्णमाला वेळ खाती. कारण वर्णमालावर अवलंबून आहे कोण? संधी. जोडाक्षर. स्वर. स्वर हे कशा असतात? बघा प्रश्न विचारतात. स्वर कशा असतात? पूर्ण उच्चाराचे असतात. बघा अ पासून किती? अ पर्यंत किती स्वर? व्यंजन कशा असतात? क पासून संयुक्त स्वर. हे विजातीय स्वर एकत्र येतात. कोणते स्वर एकत्र येतात? आणि मग तयार होतात संयुक्त स्वर. जसं अ अधिक ई. सजाती आहेत का विजाती आहेत? सारखे आहेत का वेगळे? वेगळे स्वर एकत्र आले काय बनतो? संयुक्त स्वर. पुढे पहा. संयुक्त व्यंजन ही व्याख्या खूप महत्वाची आहे. 2 किंवा अधिक व्यंजन आधी जर एकत्र आले तर त्यातून काय बनतो? संयुक्त व्यंजन. जसं व्यंजन अधिक व्यंजन काय बनतो? जसं या ठिकाणी क मध्ये प मिसळला प, पण इथं या ठिकाणी पाय मोडला. जोडाक्षर आहे का संयुक्त व्यंजन आहे? हे जोडाक्षर नाही आहे, संयुक्त व्यंजन. हे सगळे संयुक्त व्यंजन आहेत. आले लक्षात? इथं किती व्यंजन मिळालं? 1, 2 आणि 3 ज्ञ तयार झाला. हे पण कोण आहे? संयुक्त व्यंजन. इथं लक्षात ठेवा, जर क्ष आणि ज्ञ असे पाय मोडून आले तर संयुक्त व्यंजन आहेत, विशेष संयुक्त व्यंजन आहेत. पण जर क्ष आणि ज्ञ असे जर आले त्याला जोडाक्षर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? पाय मोडले तर संयुक्त व्यंजन, पाय नाही मोडले तर हा द्वित्व व्यंजन. ही महत्वाची व्याख्या आहे. इथं प्रश्न येतो. द्वित्व म्हणजे डबल. द्वित्व म्हणजे काय? व्याख्या नीट महत्वाची लक्षात ठेवा. एकच व्यंजन किती वेळा? एकच व्यंजन. एकच व्यंजन दोनदा आलं तर त्याला काय म्हणायचं? द्वित्व म्हणायचं. द्वित्व म्हणजे काय? व्यंजन अधिक तेच व्यंजन, त्याला म्हणायचं द्वित्व. मग आता क मध्ये क मिसळता काय झाला? क. प मध्ये प मिसळता काय झाला? प. हे द्वित्व आहे. पण एक सिक्रेट सांगितलं होतं. द्वित्व हे कोण असतात? संयुक्त असतात. द्वित्व हे संयुक्त व्यंजनच आहेत. द्वित्व हे कोण आहेत? संयुक्त व्यंजन. प्रत्येक द्वित्व हे कोण असतं? संयुक्त व्यंजनच असतं. प्रत्येक द्वित्व काय असतं? संयुक्त व्यंजन. पुढे जोडाक्षर अतिशय महत्वाची व्याख्या. सूत्र विचारलं जातं.
व्याख्या म्हणजे सूत्र आहे. दोन किंवा अधिक व्यंजने पहिले काय होतात, एकत्र येतात आणि शेवटी बघा कुठं मिसळतात, शेवटी एक स्वर मिसळतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजनात किंवा द्वित्व व्यंजनात शेवटी एक स्वर मिसळला तर त्याला काय म्हणायचंय. मग व्यंजन व्यंजन कमीत कमी किती व्यंजन पाहिजे, शेवटी काय पाहिजे, काय बनणार. तसं क व्यंजन प व्यंजन अस्वर काय झाला प. आता हे जोडाक्षर आहे, मगाचं काय होतं संयुक्त व्यंजन, पाय मोडलं संयुक्त व्यंजन आहे. याच्यात स्वर आहे म्हणून हे पूर्ण झालं, कळलंय, म्हणून हे जोडाक्षर आहे. हे सगळे कोण झाले, जोडाक्षर. नेक्स्ट जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती आहेत, आडवी आणि आडवी जोडणी अशी आणि उभी जोडणी अशी, म्हणजे ट च ट खाली, बरोबर आहे. कोणते कोणते उभे जोडणीत असतात बघा, क ट ठ ड ढ द आणि ल. हीच व्यंजनं तुम्ही जोडाक्षरात उभ्या जोडणीत मांडू शकता, बाकी व्यंजनं जोडाक्षरात अशी मांडत नाही. जनरली आपण जास्त वापरतो आडवी जोडणी. नेक्स्ट जोडाक्षराचे प्रकार जर विचारले तर लक्षात ठेवा, अपडेट करून ठेवा. 4 सांगायचे. नवीन GR जो आहे त्याच्यामध्ये सांगितलंय 4 प्रकार 4 वर्ग, 4 प्रकार 4 वर्ग. लक्षात ठेवा. मराठी व्यंजन लिहिण्याच्या पद्धतीनुसार बरं का, कशानुसार पडले ते, व्यंजन लिहिण्याच्या पद्धतीनुसार. म्हणजे व्यंजन लिहिताना दंड कुठं आहे, उभी रेषा कुठं आहे, त्याच्यानुसार प्रकार आहेत. असे किती इथं 4 वर्ग किंवा 4 प्रकार पडतात. 4 वर्ग किंवा 4 प्रकार पडतात. मग शेवटी दंड असणारी व्यंजने बघा, हे लक्षात ठेवायचं किती सोपं आहे पहा. ह्याच्यात दंड बघा कुठं आलाय, शेवटी आलाय, ग न श आहे का नाही शेवटी. म्हणजे दंड कुठं आला म्हणजे उभी रेष कुठं आली त्याच्यानुसार नाव आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे. मग याच्यामध्ये 2 प्रकार झाले, अ आणि ब केलं मी. शेवटी दंड पण स्वतंत्र दंड आणि शेवटी दंड पण कसा बघा. शेवटी दंड स्वतंत्र असलेले किती आहेत, 3 आणि शेवटी दंड असलेले जोडलेले किती आहेत, 18. हे पाठ करीत बसू नका. 18 एवढे लक्षात ठेवा, पण 18 कोणते पाठ करायची गरज नाही. ज्याच्या ज्याच्या शेवटी दंड येणार आहे तो ते झाला ना, फक्त जोडलेला पाहिजे. हा यांची संख्या जास्त आहे. मध्ये उभा दंड असणारी व्यंजन किती, 2. पहा अर्धा दंड असणारी व्यंजन याचे परत 2 प्रकार आहेत. पहा प्रकार मुख्य कोणते, शेवटी दंड, मध्यदंड, अर्धा दंड आणि दंड नसले, असे किती प्रकार झाले, 4. परत उपप्रकार 2-2 आहेत, ते घ्यायचे नाही एकूणमध्ये फक्त किती, 4. पहा आता अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी, होऊ शकणारी होऊ न शकणारी असा प्रश्न असतो. इथं न म्हणलंय बघा, अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ न शकणारी आणि अर्धा दंड असणारी होऊ शकणारी हे विचारलंय तुम्हाला. हा प्रश्न आलता इथं प्रश्न येऊन गेला. अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजन किती आहेत असा प्रश्न आलता. किती आहेत, 3 आहेत. कोण आहेत ती, हे पण आलेलं आहे छळलं. पुढे आहे अर्धा दंड असणारी अर्धी होऊ न शकणारी किती आहे, ड ड ड द आणि ह. याच्यात वाङ्मयाचा न घ्यायचा नाही, तो जोडाक्षरात जोडता येत नसतो, पाय मोडलेलाच असतो तसं. पुढे दंड नसणारे व्यंजन प्रश्न येऊन गेलाय. दंड नसणारे व्यंजन कोण आहे, र. एकटाचे. रच्या जोडाक्षर पद्धती अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. किती येतात, 4. दिसतंय सगळ्यांना. पहा पहिला कोणता, ही जी पद्धत आहे ही बघा, ही पद्धत, ही जी आडवी रेषा, इथं काय दोन्हीकडे रेषा, इथं काय वरती रपार, इथं काय आडवी रेषा. समजतंय. ह्याच्या 2 पद्धतीत त्या वेगळ्या आहेत आणि ह्याच्या 2 पद्धतीत त्या 2 वेगळ्या आहेत. ह्या दोन्ही पद्धतीला नाव काय आहे, रकार, आणि यांना काय नाव आहे. इथं काय होतं बघा, क्र म्हणल्यावर तुम्ही रचा उच्चार नंतर आहे, ड्र म्हणल्यावर नंतर आहे. ज्यावेळेस तिरपार किंवा याला म्हणायचं काक पदासारखा, कोणतं पद, काका नाही काक, काक ते काकाचे ते काक पद, काक पद किंवा त्याला दुसरं नाव आहे हंस पद. म्हणजे कावळ्याच्या पायासारखं किंवा हंस पक्षाच्या पायासारखं र. आलं लक्षात, दोन्हीकडे फानगड आहे. हा इथं रचा उच्चार काय होतो नंतर. ह्या 2 पद्धतीत र नंतर आहे आणि या 2 पद्धतीत र काय आहे आधी आहे. बघा र आधी आहे, कर्म असा रपार आला की लक्षात ठेवायचं, र आधी असतं. असा र आला की र आधी असतो, हे रपार असतो. इथं रचा उच्चार काय होतो नंतर, इथं रचा उच्चार काय होतो अगोदर. पुढे पाहिलं होतं आपण शब्दाची वर्णरचना, अतिशय महत्वाचं. शब्दाची वर्णरचना म्हणजे काय करायची, शब्दाची मूलध्वनी ओळखायची. थोडक्यात शब्दाची फोड. शब्दाची काय करायची, फोड. म्हणजे आपण त्यातले वर्ण वेगळे करतो ना, तो प्रश्न. मग राम शब्दामध्ये कोणते कोणते वर्ण आहे पटपट सांगा बरं. हा एक मिनिट इथं लक्षात काय ठेवायचं, उच्चार. ज्याचा उच्चार आधी तो आधी, ज्याचा उच्चार नंतर तो नंतर. रामची फोड जर करायला गेलो आपण तर र आहे, आ आहे, म आहे, अ आहे. राम आहे ना, र मध्ये आ, काना इथं म. किती आले मूलध्वनी, 4. मूलध्वनी म्हणजे सर्व वर्ण. स्वर किती आले, जेवढे अक्षर तेवढे स्वर 2. व्यंजन किती आले, 2. क्लिअर. जोडाक्षर किती असाही प्रश्न असतो. आता कृष्ण शब्द आहे, कृष्णामध्ये किती मूलध्वनी आलेत,
शोधावं लागतील. पहिला कोण क, नंतर कोण रू, हे अक्षर झालं. पुढे कोण श, श मध्ये कोण न, न मध्ये कोण अ, हे झालं श्न. किती झाले मूलध्वनी? 5. स्वर किती आले? 1 2. स्वर किती आहेत? व्यंजन किती? जोडाक्षर किती? किती जोडाक्षर? क्रू हे जोडाक्षर नाही, श्न हे जोडाक्षर आहे. मग जोडाक्षर किती बाबा? एकच आहे. लक्षात आलंय? श्रीराम शब्द खाली गेलाय, जाऊ दे, काय अडचण नाही, तिथं जाऊ द्या. धृतराष्ट्र घ्या. चला, इथं कोण? ध अधिक ऋषीचा रू. पुढे काय? र मध्ये कोण आहे? हा रू. त मध्ये कोण? अ. नंतर र. र अधिक अ. हे लय वेळा आलंय, रिपीट पाठ झाले पोरांचं. किती मूलध्वनीत? स्वर, व्यंजन, जोडाक्षर एकच. हे ध्रुव जोडाक्षर नाही, सूर्यग्रहण. चला, स उकार काय? पहिला का दुसरा? प्लस काय? रपरा आलाय. रपरा आला की र आधी असतो. नंतर य, नंतर अ, नंतर ग. ग मध्ये कोण? र. नंतर अ, नंतर कोण? अ. ह मध्ये कोण? अ. पुढे कोण आहे? न. न मध्ये कोण आहे? अ. मूलध्वनी किती आहेत? स्वर किती आहेत? 5. व्यंजन किती आहेत? जोडाक्षर 2 आलेत. ह्याला जोडाक्षरच म्हणत नाहीत काय येडी. ही जोडाक्षर आहे बरं, लक्षात ठेवा. रफार सुद्धा कोण आहे? जोडाक्षर. रच्या जोडाक्षर पद्धत शिकलं नाही का आपण? मग हे पण जोडाक्षर आणि हे पण जोडाक्षर. किती जोडाक्षर आहेत? 2. ठीक आहे ना, पुढे जाऊ आपण. आता या ठिकाणी खंडग्रास शब्द होता, खाली गेलता मग वर घेतो मी. खंडग्रास. चला फोड करू आपण याची. काय आधी सांगा? ख. ख मध्ये कोण आहे? अनुस्वार आलेला लक्षात ठेवा, त्याच्या आधी स्वर असतो. स्वर असतो आधी, म्हणून त्याचं नाव. अनुस्वाराचा अर्थ काय रे? अनुस्वाराचा अर्थ तसं नाही म्हणायचं. एका स्वरावर स्वर झालेला दुसरा स्वर उच्चार. एका स्वरावर स्वर झालेला दुसरा उच्चार असं म्हणायचं. दुसऱ्यावर स्वर झालेला नाही म्हणायचं. एका स्वरावर स्वर झालेला दुसरा उच्चार किंवा पाठीमागून झालेला उच्चार. 2 अर्थ आहेत. पाठीमागून झालेला उच्चार किंवा एका स्वरावर स्वर झालेला दुसरा उच्चार. डन. ओके. आता खंडग्रास मध्ये बघा, इथं अ अधिक कोण झाला? अनुस्वार. ओके. प्लस पुढे कोण रे? ड. ड मध्ये कोण आहे? अ. पुन्हा कोण आहे? ग. ग मध्ये कोण आहे? क्र. र. नंतर कोण आहे? आ. नंतर कोण आहे? स. स मध्ये कोण आहे? अ आहे. किती मूलध्वनी माझा? 10. स्वर 4, व्यंजन 5, स्वरादी 1. स्वरादी कोण आला? अनुस्वार. आणि जोडाक्षर किती? 1. ग्रा हे जोडाक्षर आहे. स्वतःची फोड करू आपण. त्याच्यात कोण आहे? स. स मध्ये कोण आहे? व. व मध्ये कोण आहे? अ. हे झालं स्व. पुढे कोण आहे? त. त मध्ये कोण आहे? अ. प्लस विसर्ग. लक्षात ठेवा, विसर्गाच्या आधी कोण असतो? आणि अनुस्वाराच्या पण आधी कोण असतो? स्वर. म्हणून त्याला म्हणलंय स्वर आधी. ही फोड लक्षात ठेवा. आता मूलध्वनी किती आले? मूलध्वनी मोजा. 3 आणि 3 6 मूलध्वनी. स्वर किती? 1 स्वर 2 स्वर. किती स्वर आले? 2. व्यंजन किती? कोणते 3 व्यंजन? स, व आणि त. 3 व्यंजन. जोडाक्षर आहे का? नाही. म्हणजे कोण आहे? किती आहे जोडाक्षर? स्वरादी आहे का? स्वरादी किती होता? चला, आता शब्दांची आकार विल्य मांडणी. ओके. त्याच्यात डबा आहे का? ठेवलाय का? हा. अजून तर काहीच नाही झालं. ओके, तयार आहे तुम्ही सगळे? ओके, लांब खोल श्वास घ्या. असं केलं ना, असं काय होतं की थोडस तणाव मुक्ती होते. ओके, रेडी आहे तुम्ही? समोर पहा. कसं आहे, सारखं स्क्रीनवर पाहावं लागतंय म्हणून थोडासा त्रास वाटू शकतो तुम्हाला. पहा, आता शब्दांची काय पाहिजे आपल्याला? आकार विल्य मांडणी. तुम्हाला म्हणलं होतं मी, वर्णमालेतील वर्णाच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी करणे, यालाच काय म्हणतात? आकार विल्य मांडणी. सगळ्यांचं लक्ष आहे? बरं. आता आकार विल्य मांडणी म्हणजे काहीच नाही, एकदम साधं साधं. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर आहेत का नाही? अल्फाबेटिकली सेव्ह आहेत बघा. ए चे नंबर आधी, नंतर बी चे, नंतर सी चे, नंतर डी चे. यालाच म्हणायचं मराठीत आकार विल्य. जर तुम्ही हे मराठीत नंबर सेव्ह केले असते तर आधी अ चे नंबर सेव्ह झाले असते, नंतर आ चे झाले असते, नंतर ई चे झाले असते. जशी वर्णमालाचा क्रम आहे का तसे नंबर सेव्ह झाले असते. म्हणजे वर्णांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी, याला म्हणायचं आकार विल्य मांडणी. अल्फाबेटिकली मांडणी, दॅट इज कॉल्ड
आकार वेल्हे म्हणतात. मग आता या ठिकाणी बघा राम आणि रामू दोन शब्द दिलेत. रामची फोड जर केली आपण तर सारखं जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फोड चालायची, बरोबर आहे. इथपर्यंत कसं आहे सारखंच आहे ना, म्हणजे क्रम सारखा आहे. जिथं वेगळं आलंय तिथं क्रम लावायचा. आता वर्णमालेमध्ये वेगळं आलं लक्षात ठेवायचं. वर्णमालेत अ आधी का उ आधी? अ आधी, म्हणून याचा नंबर झाला 1 आणि उ नंतर म्हणून याचा झाला 2. मग याचा क्रम जसा लिहायचा झाला तर राम नंतर काय येणार आहे राम. जर हे तुम्ही मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केले आधी तर रामच सेव्ह होणार नंतर राम सेव्ह होणार. समजे की नाही समजे? ट्राय करून पहा घरी गेले. ओके. दुसरा शब्द कठोर, कंठ, काठ. तर इथं बघा कॉमन कुठपर्यंत बघा चला. कॉमन क आलंय क आलंय क आलंय, पण इथं मात्र कसं आहे वेगळं आहे. नीट बघून घ्या. अ अ आ अ अ आ. वर्णमालेमध्ये विचार करा, ह्या तिघामध्ये एक वेगळा आला ना इथंच तुलना करायची. मला सांगा वर्णमालेत अ आधी असतो का? अ आधी असतो, म्हणजे यांचा क्रम आधी होणार आच्या, म्हणजे याचा फायनल झाला 3 नंबर. मग आता याच्यामध्ये अ आणि अ वाले कंटिन्यू ठेवावे लागतील. पहा आता याच्यामध्ये पुढे कोण आलाय ठ आणि याच्या पुढे कोण आलाय अनुस्वार. मग ठ आधी का अनुस्वार आधी? म्हणजे साहजिक याचा नंबर याच्या आधी 1 नंबर, याचा किती झाला 2 आणि हा ऑलरेडी 3 आता. म्हणजे क्रम कसा झाला बघा. कंठ, कठोर, काठ झालं नाही. पुढे आता क्रम क्वचित किंचित. बघा कुठपर्यंत कॉमन आहे? क कॉमन आहे, क कॉमन आहे, क कॉमन आहे. र वेगळे, व वेगळे आणि ई वेगळे. आता या तिन्हीची तुलना होईल, बरोबर का नाही? र आधी व आधी का ई आधी? ई आधी, म्हणजे याचा नंबर झाला 1. आता र आणि व चा विचार करा. य र ल व, य र ल व, हा र आधी, याचा नंबर झाला 2 आणि नंतर वर्णमाला आठवायची. वर्णमालेत कोण आधी त्याच्यानुसार चालायचं. ओके. पुढे मराठीतील शब्दांची उच्चार पद्धती. सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. अ चे उच्चार किती? बऱ्याच लोकांना माहित नाही. ज्यांना शिकवलेला भाग नाही लक्षात ठेवा. वर्णमाले सुद्धा तुम्ही एखादी नीट वाचलेलं नाही, समजतंय? किंवा तुम्ही दुसरं कोणाचंही पुस्तक वाचलं असलं, कळतंय, तर तुमच्या लक्षात येणार नाही. अ चे उच्चार माहिती नाहीत बऱ्याच लोकांना. अ चे उच्चार 3 असतात. किती असतात? म्हणजे आपल्याला अरस्वचं एवढंच माहिती आहे, अरस्व एवढंच माहिती, पण अरस्व तर असतोच, पण लांबट पण असतो आणि निवृत्त पण असतो, म्हणजे अपूर्ण पण असतो. म्हणजे बघा आता कसा रस्व उच्चार म्हणलं तरी तो पूर्ण असतो लक्षात ठेवा, आणि लांबट उच्चार पण दीर्घ नसतो. त्याचा अर्थ काय होतो? लांबट उच्चार म्हणजे एकदम लांब, पण त्याला दीर्घ म्हणायचं नाही, फक्त लांबट म्हणायचं. पुढे आहे निवृत्त उच्चार. इथं तुम्हाला प्रश्न विचारला होता निवृत्त शब्दाचा अर्थ. तर निवृत्त शब्दाचे 4 अर्थ आहेत: अर्धवट, तोकडा, निसरडा, अपूर्ण. परीक्षेत विचारलं जाऊ शकतं निवृत्त म्हणजे काय. निवृत्त म्हणजे काय? अर्धवट, तोकडा, निसरडा, अपूर्ण. जो उच्चार अपूर्ण असतो त्यालाच म्हणायचं निवृत्त. अर्धवट उच्चार, पूर्ण उच्चार होत नाही. म्हणजे बघा तुम्ही जर हा शब्द नीट बघितला, गवत, वरती लिहितो थोडंसं लक्षात येईल तुम्हाला. हा जर शब्द तुम्ही उच्चारला गवत, नीट ऐका, उच्चारू नका, नीट ऐका. गवत, 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 तर कोणता अक्षर जास्त लांब आहे बघा? गवत, गवत, गवत. व जास्त आहे, ग त्याच्यापेक्षा कमी आहे आणि त सगळ्यात कमी आहे. गवत, गवत, त पूर्ण वाटतच नाही, म्हणजे त निवृत्त आहे. तर कसा आहे निवृत्त म्हणजे कसा आहे? तो अपूर्ण आहे. व कसा आहे? लांबट आहे. आणि ग कसा आहे? रस्व आहे. रस्व म्हणजे पूर्ण आहे. आलं लक्षात? मग लक्षात ठेवा तिन्ही अक्षरात एकच स्वर आहे. नीट पहा. ग मध्ये कोणता आहे? अ. व मध्ये कोणता आहे? अ. त मध्ये कोणता आहे? अ. तिन्ही तर स्वर एकच आहे ना. तिन्ही तर स्वर काय आहे? एकच आहे. मग आता लक्षात ठेवा जर स्वर एकच आहे, अ स्वर आहे, पण उच्चार मात्र वेगवेगळे आहेत ना. ग मध्ये रस्व आहे, व मध्ये लांबट आहे आणि त मध्ये अपूर्ण आहे, म्हणजे निवृत्त आहे. तसंच सहलच्या बाबतीत उच्चार करा. सहल म्हणा. सहल म्हणल्यानंतर, सहल म्हणल्यानंतर उच्चार पहा. स मध्ये कोण आहे? अ. ह मध्ये कोण आहे? अ. आणि ल मध्ये कोण आहे? अ. ल मधला अ जो आहे तो अपूर्ण आहे, म्हणजे निवृत्त आहे. ह मधला लांबट आहे आणि स मधला रस्व आहे. सिंपल. कळलंय? ओके. असे अ चे उच्चार किती मग? चला. रस्व स्वराचा ऐवजी आत्ताच्या परीक्षेत आलेला प्रश्न 2 तारखेला, रस्व स्वराऐवजी जर दीर्घ स्वर आला तर कशात फरक पडतो? शब्दांच्या अर्थात. कशात फरक पडतो? शब्दाच्या अर्थात. उद्या परीक्षेत वाक्याच्या पण देऊ शकतात फरक. कुणाच्या जागी कोण म्हणलं मी? रस्वच्या जागी जर तुम्ही दीर्घ स्वर वापरला तर त्या शब्दाच्या अर्थात फरक पडू शकतो. ही रिकाम्या जागा सोडली होती, फरक पडण्याचा संभव असतो. म्हणजे बघा इथं वेलांटी रस्व आहे, इथं अर्थ होतोय दिवस. वेलांटी दुसरी आहे गरीब. हे शब्द सुद्धा विचारतात तुम्हाला. होकार पहिला. आता कसं करता टायमाला हे दोन्ही कन्फ्युज होतो. डावीकडे लक्षात ठेवा, उजवीकडे आपोआप कळणार आहे. दोन्ही पाठ केले, दोन्ही विसरणार आहे. एक साईडला लक्षात ठेवायचं. होकार पहिला मुलगा असतो, वेलांटी पहिली डोके असतो. पहिली वेलांटी स्वतः. इथं बघा उकार दुसरा असला की धागा, दुसरी वेलांटी रक्तवाहिनी, दुसरी वेलांटी झोप. मिलनची पहिली वेलांटी असला भेट, दुसरी वेलांटी असलं मिटणे. पहिली वेलांटी पाणी हात, पाणीची दुसरी वेलांटी जल. सलीलची पहिली वेलांटी पाणी, सलीलची दुसरी वेलांटी सूरचा पहिला उकार देव आणि आसूर.
हा सूर असला तरी तिकडच आहे. हा सूरमध्ये पण पहिलाच आणि सूरमध्ये पण पहिलाच, पण सूरचा उकार दुसरा म्हणलं की आवाज असतो. आलं लक्षात? हे शब्द तुम्हाला परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता आहे, विचारले जातात, म्हणून हा मुद्दा घेतलेला आहे. अनुस्वाराचे उच्चार बऱ्याच लोकांना माहिती नाही, अनुस्वार किती प्रकारे उच्चारला जातो. आता तुम्हाला अनुस्वार माहिती आहे. अनुस्वार शब्दाच्या वर्णाच्या कसा असतो, अनुस्वार हा त्याच्या आधी काय घेऊन येतो, स्वर. म्हणून लक्षात ठेवा, अनुस्वार आला की त्याच्या आधी काय पाहिजे, स्वर. पण अनुस्वाराला दुसरं नाव आहे शीर्षबिंदू. याचे किती उच्चार असतात, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. खणखणीत आणि ओझरता हे अनुस्वाराचे दोन उच्चार आहेत. म्हणजे कधी कधी अनुस्वाराचा उच्चार खन खन होतो आणि कधी कधी होतच नाही व्यवस्थित, म्हणजे अंधुक होतो, त्याला आपण काय म्हणू, ओझरता. मग लक्षात ठेवा, ही व्याख्या आयएमपी आहे खालची, ही व्याख्या येणार, ही पण लक्षात ठेवा. स्पष्ट आणि खणखणीत जर उच्चार झाला कोणाचा, बिंदूचा, बिंदूचा उच्चार जर स्पष्ट. आता बघा, घंटा, आंबा, चिंच. आता हा गाव कसं वाटतंय आहे ना, इथं पूर्ण वाटतंय का, म्हणजे इथं जो उच्चार आहे खणखणीत वाटतो का, नाही. याला म्हणायचं, ज्यावेळेस खणखणीत होतो त्यावेळेस म्हणायचं. आणि अस्पष्ट ओझरता असा शब्द आला, अस्पष्ट ओझरत्या उच्चाराला, हे लक्षात ठेवा. आले लक्षात? ओके. नेक्स्ट, अनुस्वारापुढे जर कोणता व्यंजन आला, स्पर्श. म्हणजे जर असं झालं, इथं बघा अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलाय ग, अनुस्वाराच्या पुढे ट, इथं ज, इथं त, इथं त, इथं प, इथं ब आणि इथं क. अनुस्वारापुढे आलेला स्पर्श आहे. स्पर्श माहिती तुम्हाला, क पासून म पर्यंत. म्हणजे जर अशी कंडिशन झाली, परवा अनुस्वार अधिक स्पर्श आला, स्पर्श व्यंजन कोणता आला, तर काय करायचं, हा अनुस्वार याच्या जागी काय घ्यायचं, अनुनासिक. तुम्ही म्हणाल कोणाच्या गटातलं, याच्या गटातलं, पुढच्या गटातलं, पुढच्या गटातलं. इथं कोणा आलंय ग, गच्या गटात कोण असतं, वाङ्मयातला न. इथं टच्या गटातला, इथं बाणाचा. इथं जच्या गटातला कोण, चंचलचा. इथं कुंज शब्द आहे, कुत्रचे नाही. हा काही लोक त्याला कुत्रचे मध्ये चित्र नाहीये. इथं त्याच्या गटातला न नळाचा, इथं न नळाचा, इथं प म्हणल्या मचा. इथं बघा, इथं दोन अनुस्वार आले, नीट पहा. सच्या पुढे ब आलं ना, म्हणून म घेतला, आणि बच्या पुढे कोण आलंय, ध, म्हणून न घेतला. इथं शंकर, कच्या गटातला कोण आहे, वाङ्मयातला. हे येतं तुम्हाला. परसवर्ण वापरा, योग्य पद्धतीने वापरा, असा प्रश्न असतो तुम्हाला. ओके, क्लिअर आहे? नेक्स्ट, कधी कधी आता हे कशासाठी वापरायचं, काही लोक म्हणते अनुस्वार दिलं काय बिघडतं का, अनुनासिक वापरायचं कशासाठी, त्याच्यात अर्थात फरक करण्यासाठी. कशासाठी, अर्थभेद करण्यासाठी. तत्सम शब्द म्हणजे कोणते शब्द, परवा संस्कृत शब्द असे वापरले जातात. असे मराठी शब्द परसवर्ण वापरून लिहिले जात नाही. मराठी शब्द फक्त अनुस्वार वापरूनच लिहायचे, अनुनासिक वापरून लिहायचे नाही. आता याचा अर्थ काय होता बघा, स्वरांत म्हणल्यावर स्वरामध्ये काय अर्थ होतो, कधी पण लक्षात ठेवा, अनुस्वार जर दिला तर याचा अर्थ होतो मध्ये. काय अर्थ होतो, मध्ये. आणि जर अनुनासिक आला ना तर त्याचा अर्थ होतो शेवटी. आता तुम्हाला अर्थ काढायला सोपं जाईल. स्वरांत म्हणजे स्वरामध्ये, आणि असं जर वापरून आलं, आपण याला व्यंजन पण म्हणतो बघा. व्यंजनालाच काय म्हणतो, स्वरांत. स्वराने होतो त्याचा काय, अंत. लक्ष सगळ्यांचं. मग आता इथं काय लक्षात ठेवा, स्वर शेवटी किंवा शेवटी स्वर. इथं वेदांत म्हणजे वेदामध्ये, आणि वेदांत म्हणजे वेदा शेवटी. शालांत म्हणजे शाळेमध्ये, आणि शालांत म्हणलं शाळे शेवटी. आपण जी 6 महिने वार्षिकी द्यायचो ती शालांत परीक्षा होती, आणि मध्ये मध्ये घटक चाचणी द्यायचो ती शाळांत होती, म्हणजे मध्ये मध्ये व्हायची शाळेमध्ये, आणि शाळा संपायच्या टायमिंगला, आहे ना. ओके.